नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांनी आपल्यासाठी जागा आणलेल्या आहेत पा. ह्या ज्या जागा असतील टोटल मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून जागा आहेत, या जवळपास 55 ह्या जागा आहेत पा. आता नेमकी ह्या एक्झामचा फॉर्म का भरावा, तर याच्यामध्ये एक दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजेच एक इन्शुरन्सची कंपनी, दुसरी महत्त्वाची गोष्ट इन्शुरन्समध्ये ज्यावेळेस आपण जॉब करतो त्यावेळेस बँकिंगवाला जो प्रेशर राहतो तो प्रेशर आपल्याला इन्शुरन्स कंपनीमध्ये दिसत नाही. भले जागा तुमच्या कमी असतील परंतु हा सगळ्यांनी फॉर्म भरला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जरीही ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी असेल पण याच्यासाठी ॲग्रिकल्चरच बॅकग्राऊंड पाहिजे असं पण नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांना याचा फॉर्म भरता येणार आहे. तर त्याच्यासाठी जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर याच्यामध्ये पहा, जी की महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल ती या सगळ्या PDF च्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर पहिलं ते म्हणजेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा जी पेमेंटची जी लास्ट डेट असेल, सुरुवात कधी झाली आणि लास्ट डेट कधी असेल, त्याच्यामध्ये 30 जानेवारी 2025 या दिवसापासून सुरुवात झाली फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी. ते चालणारे 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत, ज्याच्यामध्ये तुमचा जे ऑनलाईन रिटर्न एक्झाम असेल ती ऑनलाईन रिटर्न एक्झाम मार्च एप्रिल याच्यामध्ये त्यांनी टेंटेटिव्ह दिलेली. असं नाही की ती एक्झाम फिक्स त्याच महिन्यात होईल, परंतु मॅक्सिमम चान्सेस हे मार्च एप्रिलमध्येच असतील. त्याच्यानंतर जे काही तुमचं काही प्रॉब्लेम्स असतील किंवा फॉर्म भरायचा असेल त्या ठिकाणी जी काही वेबसाईट असेल ती वेबसाईट कोणती, तर www.aicofindia.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जी काय अपडेट असेल किंवा तुम्हाला जे काय फॉर्म भरायचं असेल त्याच्यावरून तुम्ही फॉर्म भरू शकतात पा. पुढे गेल्यानंतर अजून महत्त्वाचे ते म्हणजेच काय, जे काही वॅकन्सीज असतील ते वॅकन्सीज टोटल किती, तर टोटल हे 55. टोटल किती 55. ह्या कमी जास्त पण ते करू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी वरती लिहूनच दिलंय ह्या टेंटेटिव्ह वॅकन्सी, याच्यापेक्षा जास्तही होऊ शकतात किंवा याच्यापेक्षा कमी होऊ शकतात, पण 55 वॅकन्सी त्यांनी दिलेल्या आहेत. IT सेक्टरसाठी जे असेल, स्पेशल IT साठी त्यांच्यासाठी 20 आहे पा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्च्युरियलसाठी 5 आहेत आणि त्याच्यानंतर जनरलिस्टसाठी, जे की जनरलिस्टसाठी सगळेजण अप्लाय करू शकतात, ते म्हणजे 30 वॅकन्सी तिथे आहेत पा. अशा टोटल किती 55 वॅकन्सी पा. त्याच्यानंतर त्यांनी कॅटेगरी वाईज सुद्धा दिलेले आहेत. याच्यामध्ये त्यांनी बॅकलॉगच्या सुद्धा जे पाठीमागे राहिलेले त्यांच्या बॅकलॉगच्या वॅकन्सी सुद्धा 20 हे ऍड केलेले आहेत पा त्यांनी, ते पण दिलेलं आहे. दुसरे महत्त्वाचे कॅटेगरी वाईज जे काही तुमच्या वॅकन्सीज असतील ते वॅकन्सीज पण दिलेल्या आहेत की OBC साठी किती आहेत, SC साठी किती आहेत, त्या सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत. असे टोटल किती आहेत वॅकन्सी, तर 55 आहेत पा. पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये सर जर समजा तो IT मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ते IT वाला जनरलिस्टसाठी सुद्धा ऍप्लिकेशन देऊ शकतो का, म्हणजेच एक पेक्षा जास्त पोस्टसाठी ऍप्लिकेशन करू शकतो का, तर नाही. त्यांनी हे डायरेक्ट लिहिलेलं आहे, तो फक्त एकाच पोस्टसाठी तिथं काय करू शकतो, ऍप्लिकेशन देऊ शकतो. जर तुम्ही जर समजा मॅक्सिमम एक पेक्षा जर जास्त जर समजा तुम्ही ऍप्लिकेशन जर दिले तर त्याच्यामध्ये जे शेवटचं असेल ते शेवटचं ऍप्लिकेशन तुमचं ग्राह्य धरलं जाईल. पहिलं ऍप्लिकेशन ते ग्राह्य धरलं जाणार नाही. त्याच्यामुळे एकच फॉर्म तुम्हाला भरता येईल एका जागेसाठी. पुढे गेल्यानंतर ट्रेनिंग आणि प्रोबेशन, जे काही याच्यामध्ये आता 2 प्रकार आहेत पा. ट्रेनिंग आणि प्रोबेशन असे 2 पिरियड आहेत पा. ट्रेनिंगचा जो पिरियड असेल तो 1 वर्षाचा असेल. ट्रेनिंगचा पिरियड 1 वर्षाचा आहे पा तुमचा. त्याच्यानंतर तुम्ही जी काही पोस्ट असेल तुमची ती पोस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल 1 ही पोस्ट असेल पा. त्याची ट्रेनिंग हे 1 वर्षाची. त्याच्यानंतर पा ज्यावेळेस तुमची ट्रेनिंग संपली जाईल पा, मॅनेजमेंट ट्रेनिंग ज्यावेळेस संपली जाईल त्यावेळेस ते ऑफिसर जे असेल ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर डायरेक्ट रिक्रूट ऑफिसर इन स्केल 1 तुमची तिथं प्रोबेशन पिरियड तिथं स्टार्ट होईल आणि तो प्रोबेशन पिरियड असेल 1 वर्षाचा. म्हणजेच तुमची जी ट्रेनिंग असेल ती ट्रेनिंग 1 वर्षाची आणि त्याच्यानंतर प्रोबेशन पिरियड पुढचं 1 वर्ष. ज्यावेळेस ट्रेनिंग पिरियड संपतो त्याच्यानंतर 1 वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असेल पा. तो प्रोबेशन पिरियड जो असेल, जर तुमचा परफॉर्मन्स चांगला वाटला नाही तर तो पुढचे 6 महिने एक्सटेंड पण करू शकतात. म्हणजेच तुमचं लिमिट जे असेल तर 1.5 वर्षाचं तिथं काय असेल प्रोबेशन पिरियडचं लिमिट असेल, परंतु तुमचं 1 वर्षाचंच तिथं प्रोबेशन पिरियड. जर तुमचा परफॉर्मन्स नसेल तुम्हाला अजून एक चान्स दिला जाईल, त्यावेळेस तुमचे 6 महिने तिथं वाढवले जातील. त्याच्यानंतर जी काही तुमची पोस्टिंग असेल पा, सर्व्हिस कंडिशन त्यांनी दिली आहे. जी काही पोस्टिंग असेल ती पोस्टिंग ऑल ओव्हर इंडिया असेल, लक्षात ठेवा ऑल ओव्हर इंडिया. इथं तुम्हाला
त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे. इथं तुमचं जे स्टेट असेल ते भेटणार नाही तुम्हाला. ऑल ओव्हर इंडिया जिथं काही त्यांच्या व्हॅकन्सीज असतील त्या ठिकाणी तुम्हाला तिथं जावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी हे पण मेन्शन केलेलं आहे, ते मेन्शन हे केलंय की तुम्ही ज्यावेळेस रुजू होताल याच्यामध्ये तुमचं फील्ड वर्क असेल पा, काय असेल, फील्ड वर्क असेल, हे त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस रुजू होताल त्यावेळेस रुरल भागामध्ये तुम्हाला जास्त करून ड्युटी करावं लागेल, हे त्यांनी सरळ तिथं मेन्शन केलं. नाही तर म्हणतात मी इंजिनिअरिंगचे आणि फील्ड वर्क करू शकत नाही, असं चालणार नाही तिथं, कारण कंपनी ॲग्रिकल्चरची. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही स्केल 1 मॅनेजमेंट ट्रेनिंग ॲब्सॉर्ब्ड ॲज अ स्केल 1 ऑफिसर, ज्यावेळेस तुमचं ट्रेनिंग पिरियड संपतो त्याच्या ट्रेनिंग पिरियडच्या नंतर तुमचं मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून तुम्ही तिथं तुमची पोस्ट असते. ज्यावेळेस तुम्ही प्रोबेशन पिरियड रिक्वायर्ड टू गिव्ह अँड अंडरटेकिंग गॅरंटी बॉन्ड, म्हणजेच तुमचा बॉन्ड पण आहे, लक्षात ठेवा बॉन्ड पण आहे. मिनिमम पिरियड 2 years आफ्टर द जॉईनिंग किंवा ॲब्सॉर्प्शन स्केल 1 इन्क्लुडिंग द प्रोबेशन पिरियड. म्हणजे ज्यावेळेस तुमची ट्रेनिंग संपती तिथून पुढं तुमचा जो बॉन्डचा पिरियड असेल तो स्टार्ट होईल. ते बॉन्डचा पिरियड तिथून पुढे 2 वर्षासाठी असेल. त्याच्या आतमध्ये जर सर्व्हिस जर तुम्ही जर क्लोज जर केली किंवा रिझाईन दिला तर तुम्हाला त्या बॉन्डची रक्कम जी असेल, ज्यावेळेस तुम्ही 1-2 वर्षाचा कालावधी जर 1 वर्षामध्ये 1 वर्षाच्या आतमध्ये जर समजा तुम्ही ट्रेनिंग संपल्यानंतर रिझाईन जर दिला तर 4 लाखाचा बॉन्ड असेल. ज्यावेळेस तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून 1 year फ्रॉम द ॲब्सॉर्प्शन इन स्केल 1 अप टू द कम्प्लिशन ऑफ 2 years, ज्यावेळेस तुमचे 2 वर्ष ज्यावेळेस असतात ते 2 वर्षाच्या नंतर म्हणजे 1 वर्षाच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस रिझाईन देताल त्यावेळेस तुमचं 2 लाख असेल पा. म्हणजे जर 1 वर्षाच्या आत दिला तर 4 लाखाचा, 1 वर्षाच्या नंतर दिला तर तुम्हाला किती 2 लाखाचा बॉन्ड तिथं असेल पा. पुढं बॉन्ड सुद्धा आहे. पुढे गेल्यानंतर पा बेनिफिट्स म्हणजे पगार वगैरे किती असेल त्याच्यासाठी, तर पगार त्यांनी सरळ सरळ इथं दिलेला आहे. तुमचं जे पगार असेल सुरुवातीला सिलेक्टेड कॅन्डिडेट्स वुड बी पेड consolidated पे 60,000 पर मंथ फॉर देअर सर्व्हिसेस इन द कंपनी ॲज अ मॅनेजमेंट ट्रेनिंग. ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग ज्यावेळेस तुम्ही होताल त्यावेळेस 60,000 रुपये मंथ असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंगचा पिरियड किंवा तुमचा जो काही प्रोबेशन पिरियड असेल तो संपल्यानंतर तुमचं बेसिक पेमेंट जे असेल बेसिक पेमेंट जे असेल ते 50,925 रुपये. पगार भयानक आहे. 50,925 तुमचं बेसिक असेल म्हणजे तुमचं जवळपास पगार जाईल सगळे अलाउन्सेस धरून 90,000च्या आसपास. 90,000 पर मंथ एवढा पगार तुमचा अलाउन्सेस धरून जाऊ शकतो ग्रॉस. त्याच्यानंतर याच्यासाठी मग ह्या पोस्टसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तर 1 तारखेपर्यंत, कोणत्या 1 तारखेपर्यंत 1 डिसेंबर हे लक्षात ठेवा. 1 डिसेंबर 2024 पर्यंत तुमचं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी त्या पोस्टला दिलं असेल ते तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. तर ज्यावेळेस तुम्ही जनरलिस्ट या पोस्टसाठी ॲप्लिकेशन देताल त्यावेळेस त्या कॅन्डिडेट्सला कुठल्याही त्याच्यामध्ये कुठल्याही स्ट्रीममध्ये त्याचं ग्रॅज्युएशन होऊ द्या, ते ग्रॅज्युएशन तिथं चालतं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल कुठल्यामध्ये तर तीही चालतं. त्याच्यामध्ये फक्त एक अट लक्षात ठेवा, जर तुम्ही ओपन कॅटेगरी असेल, ओबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल अशा कॅटेगरींना 60% त्यांच्या ग्रॅज्युएशन किंवा पीजी मध्ये तुम्हाला तिथं लागणार आहे. ग्रॅज्युएशन मध्ये किती टक्के पाहिजे 60% पाहिजे. आणि जर समजा एससी एसटी पीडब्ल्यूबीडी जर असेल तर तुम्हाला 55% तिथं असले पाहिजेत एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी साठी. आणि जे तुम्ही ओपन असेल ईडब्ल्यूएस असेल यांच्यासाठी 60% तिथं असले पाहिजेत ओपन ओबीसी साठी. पुढे गेल्यानंतर अजून महत्वाचं याच्यामध्ये जर स्पेशलिस्ट साठी 2 पोस्ट आहेत, ॲक्च्युरियल आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ॲक्च्युरियल साठी तुमची मास्टर डिग्री स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिक्स किंवा बॅचलर डिग्री जरी समजा त्याच्यात जर असेल तर तुम्ही तिथे ॲप्लिकेशन देऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा अट आहे, ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये 60% पाहिजेत. त्याच्यानंतर तुमचा जर समजा अदर कास्ट असेल तर त्यांच्यासाठी 55% पाहिजे. त्याच्यानंतर जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर तुम्ही जर ॲप्लिकेशन देत असता स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणजे बीटेक एमटेक. त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक किंवा एमटेक किंवा बी तुमचं असेल तर तुम्ही तिथं ॲप्लिकेशन देऊ शकतात. एमसीए वाले सुद्धा मुलं तिथं चालू शकतात तर त्यांच्यासाठी सुद्धा जी टक्केवारीची अट आहे ती 60 आणि 55 पुढे गेल्यानंतर
याच्यामध्ये त्यांनी IT साठी इसेन्शियल स्किल कोणकोणते लागतात त्याच्यामध्ये तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर सिस्टीम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. त्याच्यानंतरच तुम्हाला तिथं प्रेफरन्स दिला जाईल. पुढे गेल्यानंतर दुसरी एक महत्त्वाची नोट त्यांनी दिलेली की एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असेल, म्हणजे जी काय तुमचे ज्या पोस्टसाठी जे क्वालिफिकेशन लागते ते क्वालिफिकेशन 1/12/2024 या डेटपर्यंत तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. म्हणजे जी डिग्री असेल तुमची ती डिग्री कंप्लीट झाली पाहिजे 1/12/2024लाच. लक्षात ठेवा, आता जरी जानेवारी महिना सुरू असेल तर डिसेंबरमध्येच तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे. त्याच्यानंतर जे मार्कशीट असेल, त्याच्यानंतर डिग्री सर्टिफिकेट असेल आणि दुसरे काही तुमचे डॉक्युमेंट्स असेल ते सुद्धा 1/12/2024 पर्यंत तिथं एज्युकेशनचे डॉक्युमेंट्स तुमचे असले पाहिजेत. वयाची अट जी असेल वयाची अट ते 1/12/2024 पर्यंत मिनिमम 21 वर्ष त्याचं वय पाहिजे. जो कोणता कॅन्डिडेट असेल 1/12/2024 पर्यंत 21 वर्षाची अट आहे मिनिमम, आणि मॅक्सिमम जे असेल ते 30 वर्षाची अट दिलेली आहे. 21 आणि 30 याच्यामध्ये रिलॅक्सेशन ऍड होतं. ओबीसी जर असेल तर 21 आणि 30, 30 + 3 जर केले तर 33 होईल. SC ST जर असेल तर त्यांना किती 5 वर्ष म्हणजेच तुमचं 35 होईल. आणि जर PWBD जर असेल तर त्याचं 10 वर्ष म्हणजे तुमचं 40 वर्ष वय होईल. इथपर्यंत ह्या वयाची जी अट असेल याच्यामध्ये तुम्ही असताल तर तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकता. पुढे गेल्यानंतर अजून महत्त्वाचं जे असेल ते महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल. सिलेक्शन प्रोसिजर जे असेल त्यांना एकच एक्झाम आहे, हे एक महत्त्वाचं आहे. ती पण आपले जे काय असेल आपण ज्याला प्री मेन्स इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतील, याच्यामध्ये फक्त 2 टप्पे असतील. ते म्हणजेच तुमची कॉम्प्युटर बेस एक टेस्ट होईल, त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू पाल. पहिली कॉम्प्युटर बेस टेस्ट होईल आणि त्याच्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होईल. असे 2 टप्प्यातच तुमचं काय होईल सिलेक्शन होईल. असे टोटल मार्क्स जे असतील दोघांचे मिळून 200 असतील. त्यांनी डिवाइड केलेले ते मार्क 150 मार्कचे तुमचा पेपर असेल आणि 50 मार्क तुमचे इंटरव्ह्यूला त्यांनी दिले, ते खाली दिलेले आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन जे असेल ते याच्यामध्ये लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह अशा दोन्ही टाईपमध्ये ही एक्झाम असेल. तर ज्यावेळेस आपण अप्लाय करतो त्यावेळेस हे लक्षात ठेवा डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा असणारे 10-10 मार्कला ते आहे, काही थोड्या मार्कला आहे. तर 150 मार्कचा तुमचा पेपर होईल. 150 मार्कचा पेपर होईल जो की 2.5 तासाचा पेपर असेल. 2.5 तासाचा पेपर असेल. याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन मार्क सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला. त्यांनी सांगितलं की जे 150 मार्क असेल त्याच्यापैकी 60% मार्क तुम्हाला जर तुम्ही जनरल, ओबीसी आणि EWS जर असताल या कॅटेगरी मधल्या स्टुडंटला त्या 150 पैकी 60% मार्क पडले पाहिजेत. 60%. आणि जर तुम्ही SC ST आणि PWBD जर असताल तर तुम्हाला इथं मार्क पडले पाहिजेत 150 पैकी 55% मार्क पडणं कंपल्सरी आहे पेपरमध्ये. तरच तुम्ही काय होणार आहे इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होणार आहे. ही जी एक्झाम असेल ही एक्झाम मार्च-एप्रिल मध्ये टेंटेटिव्ह त्यांनी सांगितलेली. लेखी एक्झाम तुमची कधी होईल मार्च-एप्रिल मध्ये होईल. त्याच्यानंतर पुढं जर्नलिस्ट साठी काय काय असेल जिथं जास्तीत जास्त ऍप्लिकेशन आपले जातील. त्याच्यामध्ये सिलेबस काय तर रिझनिंग असेल, त्याच्यानंतर तुमचं इंग्लिश असेल, त्याच्यानंतर जनरल करंट अफेअर्स, इन्शुरन्स अवेअरनेस असेल. इन्शुरन्सचा पार्ट इथं ऍड केलेला आहे GA मध्ये. त्याच्यानंतर टेस्ट क्वांट असेल. त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह जे म्हटलं होतं मी त्याच्यामध्ये तुमचं 10 मार्कलाच डिस्क्रिप्टिव्ह 2 क्वेश्चन्स असतील. ते इंग्लिशमध्येच फक्त लँग्वेजमध्ये असेल त्याला 30 मिनिटं सेपरेट वेळ दिलेला आहे. आता जे रिझनिंग इंग्लिश त्याच्यानंतर तुमचं GA प्लस इन्शुरन्स आणि त्याच्यानंतर तुमचं क्वांट हे जे विषय असतील हे विषय त्यांनी जे ड्युरेशन असेल ते कंबाईंड ड्युरेशन असेल ते म्हणजेच किती 120 मिनिटाचा वेळ असेल. आता याच्यामध्ये रिझनिंग जे असेल 40 मार्क्स असतील 40 क्वेश्चन्स, इंग्लिश जे असेल 25 मार्क्स 25 क्वेश्चन्स, जे काय GA असेल 35 मार्क्स 35 क्वेश्चन्स, क्वांट असेल 40 मार्क 40 क्वेश्चन्स. ह्या सगळ्यांसाठी वेळ जो असेल ते 120 मिनिटाचा असेल. आणि सेपरेट तुमचं डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश टेस्ट होईल. याच्यामध्ये एसे आणि प्रिसेस असेल तर याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स असतील 2 क्वेश्चन्स असतील जे की 30 मिनिटासाठी सेपरेट वेळ असेल. हे झालं जनरलिस्टसाठी. ॲक्च्युअलसाठी सिलेबस काय तर सेमच आहे. क्वांट रिझनिंग इंग्लिशचे त्याच्यासाठी फक्त तिथं एक ऍड होईल ते म्हणजेच काय प्रोफेशनल नॉलेज. त्यांचं जे काय प्रोफेशनल नॉलेज असेल ते तिथं मार्क ऍड होतील. ते म्हणजेच मॅक्सिमम मार्क त्याला प्रोफेशनल नॉलेजला 60 असतील. नंबर ऑफ क्वेश्चन्स तुमचे 40 असतील. पुढे गेल्यानंतर IT साठी सुद्धा त्यांनी सिलेबस दिलेला आहे.
त्यांचं सुद्धा प्रोफेशनल नॉलेज तिथं ॲड होईल, पण हे प्रोफेशनल नॉलेज IT साठी जे असेल ते 100 क्वेश्चन्स असतील, हे लक्षात ठेवा. 100 क्वेश्चन्स 100 मार्क्स असं असेल. त्याच्यासाठी सुद्धा तुमचे 120 मिनिटं असतील. फक्त इथं रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, त्याच्यानंतर GA असेल, क्वांट असेल, यांचा जो भाग असेल हा पार्ट कमी केलाय, कमी मार्क्स आणि कमी क्वेश्चन्स असतील. पण त्यांनी जे प्रोफेशनल नॉलेज असेल त्याचा पार्ट जो असेल ते वाढवलेला आहे. 100 क्वेश्चन्स 100 मार्क्स पा. आणि डिस्क्रिप्टिव्ह इथं 2 क्वेश्चन्स सेम राहील 30 मिनिटासाठी पा. त्याच्यानंतर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल का, तर निगेटिव्ह मार्किंग असेल. 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे, हे लक्षात ठेवा. 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे, 1/4. पुढे गेल्यानंतर इंटरव्ह्यूचा जो पार्ट असेल पा, हा महत्वाचा पार्ट असेल. कारण एक सिंगल एक्झाम आहे. सिंगल एक्झाम झाल्यानंतर तुम्ही मेरिटच्या बेसिसवर कुठं जाणार आहेत, इंटरव्ह्यूला जाणार आहे. इंटरव्ह्यूला जे काही सिलेक्शन होतील ते 1:3 या रेशिओमध्ये होतील, हे लक्षात ठेवा. 1:3 याच्यामध्ये मॅक्सिमम जे मार्क्स असतील इंटरव्ह्यूसाठी ते 50 मार्क असतील. हे 50 पैकी मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे इंटरव्ह्यूत तुम्हाला मार्क्स किती घ्यावं लागतील, त्या 50 पैकी 25 मार्क्स तुम्हाला घ्यावं लागतील. तर आणि तरच तुम्ही फायनल सिलेक्शनसाठी इलिजिबल असतात. तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये 25 पेक्षा कमी मार्क पडले तर तुम्हाला इकडे किती स्कोर असला त्याचा उपयोग होणार नाही, तुम्ही फेल असताल. पुढे गेल्यानंतर सिलेक्शन जी प्रोसेस आहे, एक एक्झाम होईल, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होईल आणि त्याच्यानंतर तुमचा सिलेक्शन तिथं होईल मेरिटच्या बेसिसवर. याच्यामध्ये वेटिंग लिस्ट आहे का, तर वेटिंग लिस्ट आहे, हे त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे. वेटिंग लिस्ट जी असेल पा 1 वर्षापर्यंत वेटिंग लिस्ट त्यांची राहील, 1 वर्षापर्यंत. त्याच्या पुढे गेल्यानंतर प्री रिक्रुटमेंट मेडिकल पण होणार आहे. एक्झामचे सेंटर्स जे असतील ते एक्झामचे सेंटर लिमिटेशन्स आहेत थोडेफार. जे महाराष्ट्रासाठी जे काय आहे ते म्हणजे पुणे असेल, त्याच्यानंतर मुंबई असेल, त्याच्यानंतर तुमचं ठाणे असेल, त्याच्यानंतर तुमचं नागपूर असेल, असे तुमचे 4 ते 5 सेंटर आहे. तर आपल्याला पुणे सोपं आहे तर पुण्यामध्ये आपण जाऊ शकतो. ज्यांचं मुंबई सोपं असेल ते मुंबई, जे विदर्भाचे असतील ते नागपूरला तिथं सेंटर टाकू शकतात पा. पुढे गेल्यानंतर कॉल लेटर जे असतील, फॉर्म भरलाय पण कॉल लेटर कुठं पाहिजे, तर कॉल लेटर सुद्धा त्याच वेबसाईटवर पाहिजे ज्या वेबसाईटवरून फॉर्म भरलेला. ती वेबसाईट कोणती, www.aicofindia.com या वेबसाईटवरती जाऊन तुमचे कॉल लेटर जे काय असतील ते सगळे तिथंच येतील. त्याच्यामध्ये जे काय तुम्ही मेल ID द्याल, त्याच्यानंतर जो मोबाईल नंबर द्याल ते व्हॅलिड द्या, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी तुम्हाला कळवल्या जातील पा. पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे तुमचं हे नोटिफिकेशन होतं पा. तर याच्यामध्ये महत्त्वाचं ते म्हणजे डेट असेल ती डेट, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कसं करायचं, तर ॲप्लिकेशन 30 तारखेला फॉर्मची सुरुवात झालेली आहे. 20 तारीख म्हणजे फेब्रुवारी 20 तारीख ही लास्ट डेट आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फी जी असेल, फी ही किती असेल फॉर्मची, तर लक्षात ठेवा जर तुम्ही SC ST PWBD याच्यातून जर बिलॉंग करत असताल तर तुम्हाला 200 रुपये फी असेल पा. किती रुपये, 200 रुपये. आणि त्याच्यानंतर जर हे कास्ट सोडून म्हणजे OBC असेल, त्याच्यानंतर ओपन असेल, त्याच्यानंतर तुमचं EWS असेल, असे जर कास्ट जर असेल त्याच्यातून तुम्ही बिलॉंग करत असाल तर 1000 रुपये त्याची फी असणार आहे पा. 1000 रुपये त्याची फी असणार आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन तुम्ही त्या वेबसाईटवरती गेले, वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमचं करिअर हा एक सेक्शन आहे पा. त्या करिअर सेक्शनवरती गेल्यानंतर तुम्ही तिथं जी माहिती येईल ती व्यवस्थित भरा, फिलअप करा. त्याच्यानंतर तुमचा जो फॉर्म असेल ते फॉर्म फायनल फिलअप होईल पा. पेमेंट जे असेल फक्त ऑनलाईन मोडनीच होईल. बाकी त्यांनी फोटो वगैरे या गोष्टी दिलेल्या आहेत, कसा पाहिजे काय पाहिजे त्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आपण एवढे फॉर्म भरलेले आहेत म्हटल्यानंतर आपल्याला फॉर्म भरायला तर काय अडचण येत नसेल. पण इथं एक लक्षात ठेवा की आपल्याला 55 जागा दिसतात, पण 55 जागा दिसत असल्या तरी सुद्धा आपल्याला काय करायचं, इथं ॲप्लिकेशन द्यायचं आहे. 55 जागा जरी टोटल असल्या त्याच्यापैकी 55 जागा टोटल आहेत, त्याच्यापैकी 30 जागा ह्या जनरलिस्टच्या आहे. लक्षात ठेवा, मी मागेही एक इन्शुरन्सचा व्हिडिओ बनवला होता UIICचा पा. 3 जागा होत्या फक्त ॲग्रिकल्चरसाठी, त्याच्यातले 2 स्टुडंट आपले होते इंटरव्ह्यूसाठी.
जे सिलेक्शन होईल किंवा नाही होईल हे माहीत नाही, परंतु तुम्ही अशा ज्या छोट्या छोट्या ज्या ॲड येतात याच्याकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष असतं किंवा बरेच जण याला फॉर्म भरत नाही, त्यांच्या बॅकलॉगच्या सीट सुद्धा रिकाम्या आहेत, त्यांनी त्या सुद्धा ॲड केलेल्या आहेत. म्हटल्यानंतर आपल्याला इथं स्कोप राहतो. जो सिलेबस आपण बाकीच्या एक्झामसाठी करतोय, म्हणजे जे तुम्ही SBI साठी करत असताल तोच सिलेबस इकडे पहा. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हेच सिलेबस आहे तुमचा. GA एक ॲड होतो, त्याच्यामध्ये इन्शुरन्सचा पार्ट एक ॲड होतो. तुम्ही NICL जे असेल त्या ज्या एक्झाम्स असतील त्या तर तुम्ही देताय, म्हटल्यानंतर इन्शुरन्सचा पार्ट असं काही मुश्किल नाहीये. म्हटल्यानंतर जो सिलेबस आपण करतोय त्या सिलेबसवरती हा पेपर आहे. परंतु जर सेंटर जवळ नसेल आणि ते सेंटर जवळ नसल्यामुळे मी जर फॉर्म भरत नसेल, ही चुकीची गोष्ट आहे. आज आपल्याला नोकरी महत्वाची, तर मला वाटतं की हा फॉर्म सगळ्यांनी भरला पाहिजे. जरी ॲग्रिकल्चर त्याच्यात दिसत असेल तर ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड लागत नाही असं कंपल्सरी नाही. बरेच जणांना प्रॉब्लेम असा होतो CWC FCI मध्ये किंवा अशा ॲडमध्ये की ते आपल्याला वाटतं की ॲग्रिकल्चरच्या कंपन्या किंवा ॲग्रिकल्चरचे महामंडळ आहेत, परंतु मग ॲग्रिकल्चर डिग्री तिथं लागत असेल. तसं नाही, काही जागा ह्या जनरलसाठी पण असतात, मग त्या जागांसाठी आपण ॲप्लिकेशन देऊ शकतो. आणि अशा इन्शुरन्सच्या कंपन्यामध्ये वर्कलोड जो असेल तो बऱ्यापैकी बँकेपेक्षा कमी असल्यामुळे इन्शुरन्स सेक्टर कधी पण चांगलं राहतं. त्याच्यामुळे इथं ॲप्लिकेशन मॅक्सिमम मुलांनी दिलं पाहिजे असं आमचं मत आहे. ठीक आहे, तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.